नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार पेटकर अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुषार पेटकर ब्लॉग. तर कसे आहेत मित्रांनो, सगळं मजेत ना? तर मी गेले 4 दिवस झाले जगन्नाथपुरीमध्ये आहे, म्हणजे पुरीमध्ये आहे. जगन्नाथ प्रभूंचं दर्शन करायला आलेलो आणि ज्या दिवसासाठी आलेलो तो आज आहे दिवस. तर आज आहे जगन्नाथ प्रभूंचा म्हणजेच जन्मोत्सव मनवला जातो. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा अशी मनवली जाते. आज पौर्णिमा आहे म्हणून. तसं इथे स्नान पौर्णिमा म्हणजे जगन्नाथ प्रभूंना आज मंदिरातून वर्षामधून सगळ्यात पहिल्यांदा मूर्ती बाहेर काढली जाते. कारण की भरपूर कारण आहेत. त्याच्यातलं एक कारण असं आहे की एक भक्तांनी प्रश्न विचारलेला, तुम्ही जगाचे प्रभू आहात, जगन्नाथ प्रभू आहात, तुमच्या मंदिरामध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे, बाकीच्यांसाठी नाही. तर त्या कारणाने पण प्रभू बाहेर येतात जेणेकरून ते सगळ्यांना दर्शन देतात. म्हणून तो आज दिवस आहे. त्याच्यानंतर त्यांचा जन्मोत्सव असतो आज. त्याच्यामध्ये त्यांना 108 कळस भरून जल अभिषेक होतो. त्या जल अभिषेकनंतर त्यांना अस्वस्थ होतो, त्यांना ताप भरतो, म्हणून त्यांना 15 दिवस त्यांच्यावरती उपचार होतात आणि मंदिर बंद असतं. तर त्याच दौऱ्याने त्यांना औषधं दिली जातात आणि 15 दिवस मंदिर बंद असतं. बंद असल्या कारणाने मग जेव्हा 16व्या दिवशी जेव्हा बाहेर येतात त्या दिवशी त्यांना रथयात्रावरती बसवतात आणि मग रथयात्रा चालू होते. बाहेर काढतात आणि मग त्याच दिवशी असतो रथयात्रा. आणि मग 2 दिवस ती रथयात्रा चालते आणि ती गुंडीच्या टेम्पल त्यांच्या मावशीकडे येते. तिथे 9 दिवस ते राहतात आणि पुन्हा आपल्या मंदिरामध्ये जातात आणि मग विराजमान होतात. अशी आहे एक छोटीशी ही कथा. तर आज आहे स्नान पौर्णिमा आणि त्याच स्नान पौर्णिमेसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. सकाळपासून अपडेट घेतला आहे, जायचं आहे की नाही, कारण की प्रचंड गर्दी आहे. मी तुम्हाला थोड्या वेळानंतर दाखवेनच. लाईव्ह पण जाईन यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती. पण मी तुम्हाला सांगतो खूप गर्दी आहे. तर म्हणजे मी स्नान यात्रेची पूर्ण नंतर स्टोरी सांगेनच. ज्यांना कोणाला पाहिजे असेल इन्फॉर्मेशन किंवा काही कुठे राहायचं, काय करायचं, मी सगळी इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला. पण सध्या आज तर आम्ही पूर्ण दिवस स्नान पौर्णिमेसाठी चाललो आहे. पहा पूर्ण स्नान व्हिडिओचा, म्हणजे स्नानची व्हिडिओ सकाळीच होते पहाटे, पण प्रभूंना आज पूर्ण दिवस बाहेर ठेवलं जातं 8 तासासाठी. तर त्याची व्हिडिओ मी आता यूट्यूबवर टाकेन, ती तुम्ही पहा. चला तर मित्रांनो, जाऊया जगन्नाथपुरी प्रभूंच्या मंदिराकडे. तर भरपूर प्रयत्न केल्यानंतर मी सध्या जगन्नाथ प्रभू यांच्या समोर जो आहे मीडिया बॉक्स तिथे आहे. आणि माझ्यासमोर आज वटपौर्णिमा जशी महाराष्ट्रात सेलिब्रेट होते तशीच इथे पण ह्याला स्नान पौर्णिमा अशी बोलतात. आणि स्नान पौर्णिमा आज जगन्नाथ प्रभूची जी आत्ताच मूर्ती सभामंडपामधून बाहेर आणलेली आहे आणि 108 कळस म्हणजे त्यांचा स्नान यात्रा होणार आहे. तर तुम्हाला मी स्नान ती पूर्ण दाखवतो. प्रचंड गर्दी आहे आणि सुभद्रा आणि जगन्नाथ प्रभू हे तिन्ही सभामंडपमध्ये आहे. 108 कळस तर स्नान त्यांच्यावर होत आहे. आता प्रचंड गर्दी आहे. भरपूर गर्दी आहे. प्रचंड गर्दी आहे, तुम्ही बघू शकता. जगन्नाथ प्रभूचा स्नान यात्रा 108 कळस त्यांचा पूर्ण अभिषेक होणार आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण व्हिडिओ. भरपूर गर्दी आहे.
आज जगन्नाथ प्रभूच्या स्नान यात्रेसाठी. पुढचे राजा संपूर्ण परिसर गर्दीने भरलेला. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल पूर्ण व्हिडिओमध्ये स्नानयात्रा केवढी मोठी आणि खूप गर्दी असते. मी तरी पण मीडिया बॉक्समध्ये होतो, म्हणजे समोरच्या एका बिल्डिंगमध्ये होतो ज्यामध्ये खूप डिस्टन्स असतो. तर जेवढं होऊ शकेल तेवढं मी व्हिडिओ काढलेली आहे. तर कशी वाटली माझी व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जगन्नाथ.